नमस्कार, पूजाचं किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी। तर ती रेसिपी थोडी नवी रेसिपी आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे रोज नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जाईल। तर चला आपण रेसिपीसाठी सुरुवात करू। थंबनेलवरून तुम्हाला तर समजलंच असणार, आपण पोळ्या न लाटणं वापरता किती छान करू शकतो। आई शपथ, खरंच आपण लाटणं न वापरता इतक्या छान पोळ्या करू शकतो हे मी आज बघितलं। कारण की याआधी मी कधी लाटणं न वापरता पोळ्या अजून केलेल्या नव्हत्या, पण आज काय झालं, मला लाटणंच सापडत नव्हतं। आमच्या छोट्या बाळाने कुठेतरी टाकलं होतं, तर चला म्हटलं आज पीठ पण पातळ मळलेलं होतं आणि बिना लाटण्याच्या मी पोळ्या केलेल्या होत्या। तर चला मी तुम्हाला दाखवते कशा मी पोळ्या केलेल्या होत्या। तर तुम्हाला आता पीठ दाखवते। मी जे पीठ मळून घेतलेलं होतं याचा मी काही व्हिडिओ केलेला नव्हता, कारण की माझ्या डोक्यातच नव्हतं की व्हिडिओ करायचा म्हणून, पण लाटणं सापडना, त्यासाठी मग म्हटलं चला आता आपण व्हिडिओ करूया। तर डेली पीठ मळतो ना, असंच पीठ मळायचं, फक्त थोडंसं आपल्याला पातळ करायचं। तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघितलीच असेल कसं आपण पीठ मळलेलं आहे। असं पीठ मळून घ्यायचं आणि हातावर अशी पोळीचा आकार आपल्याला, म्हणजे एक नैवेद्य जसा करतो ना तसा आकार करून घ्यायचा। का बरं, की आपल्याला त्याला तेल लावायचं। असं रोज डेली आपण पोळी करतो ना, तेल लावून त्यात थोडं कोरडं पीठ टाकून, असंच आपल्याला एक पिठाचा उंडा तयार करायचा। तुम्ही बघू शकता या पद्धतीची। तुम्ही कशी 4 पदरी पोळी करता की 2 पदरी, म्हणजे जसं तुम्ही पोळीचा आकार, पोळी लाटण्यासाठी तुम्ही जसा उंडा करता ना तसं आपल्याला करून घ्यायचा आणि त्याला पुन्हा पीठ लावायचं बरं का। पीठ लावून आपल्याला काठ जे असतात ना ते असे हाताच्या साहाय्याने असे बारीक करायचे आणि पोळपाटावर टाकून मस्तपैकी दोन्ही साईडनं आपल्याला पीठ टाकायचं आणि अलटून पलटून असे हाताच्या बोटाने असा शेप देऊन घ्यायचा पोळीला। आणि काठ आहे ना, हे जरी जाड राहिले ना तर पुढची कृती मी तुम्हाला दाखवणारच आहे। कसं काय आपली पोळी एकदम बारीक होती आणि कशी पातळ, जशी होटाने जरी खाल्ली ना इतकी मऊसूत होती ना, बापरे। मी तर तुम्हाला खरंच सांगते, अजून असं केलेलंच नव्हतं। फर्स्ट टाइम मी अशा पोळ्या केलेल्या आहे आणि खरंच मलाच माझ्यावर विश्वास पटत नव्हता की मी एवढ्या छान बिना लाटण्याच्या पोळ्या करू शकेल। तर तुम्ही बघू शकता आपली पोळी किती मोठी झालेली आहे। असे आपण बोटाच्या साहाय्याने अशी करून, आपण जसं मांड करतो ना पुरणपोळीचं मांड, त्या साईडनं तो सुद्धा आपल्याला अशा हातावर घ्यायची आणि ह्या हातावरून म्हणजे डाव्या हातावरून उजव्या हातावरून डाव्या हातावर, मग असं केलं की काय होती, ती पोळी ऑटोमॅटिक अशी रबरासारखी ताणली जाते आणि इतकी पातळ होती आणि टमसुद्धा फुगते बरं का। तुम्ही पुढे तर बघू शकता इतकी छान पोळी केली आणि मी एक मोठ्या आकाराची प्लेट घेतली, त्यावर टाकून घेतली। आता एवढी मोठी पोळी तर आपल्याला दिसायला पण छान दिसली पाहिजे ना, त्यासाठी मग मी काय केलं, एक प्लेट घेतली, त्या प्लेट पोळीवर टाकली आणि अशी मस्त कापून घेतली। तर तुम्ही बघू शकता किती गोल गरगरीत आणि एकदम असं वहीचं पान आहे ना अशी आपली पोळी, म्हणजे इतकी पातळ आपली पोळी झालेली आहे आणि फुगते पण कशी तुम्ही बघू शकता। तर तव्यावर मस्तपैकी दोन्ही साईडनं भाजून घ्यायची आणि भाजून म्हणजे अर्धी निम्मी भाजून झाली की आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। इतक्या छान पोळ्या होत्या बिना लाटण्याच्या। तर अशा पोळ्या तुम्ही, जर तुम्हाला लाटणं सापडत नसेल तर अशा पोळ्या करून बघा आणि तसंही तुम्हाला जर करायच्या असेल एकदम पातळ पोळ्या तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तर आता आपली पोळी भाजून झालेली आहे। आता दुसऱ्या पोळीची पद्धत दाखवते। दुसऱ्या पोळीचा आपल्याला उंडा कसा करायचा आहे तुम्ही बघून घ्या बरं का। आता ती आपण केली होती 4 पदरी आणि आता ही करणार आहे मी 2 पुडाची, म्हणजे ती 4 पुडाची होती असं जुन्या म्हाताऱ्या म्हणता बघा। अशी 4 असं मधून तेल लावलं आणि पुन्हा पलटी केली, पुन्हा तेल लावलं का मग तिचे 4 पुड होत्या। पण मला अशी 2 पुडाची खूप आवडते, कारण की माझी ही 2 पुडाची ना पटकन फुगली जाते, पण 4 पुडाचीच फुगत नाही बाबा, काय होतं काय माहिती। तर तुम्ही बघू शकता मी असं दुसरा पोळीचा उंडा घेतलेला आहे आणि तो कसा हाताला चिटकत होता तुम्ही बघू शकता। आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीचं पीठ पाहिजे बरं का, तरच आपल्या बिना लाटण्याच्या पोळ्या होणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी कसं तेल लावून घेतलं आहे आणि आता उंडा आपण कसा केला आहे 2 पुडाचा। आता त्यामध्ये मला मी पीठ टाकून घेतलेलं होतं, कोरडं पीठ, आणि त्याचे काठ असे मी चेपून घेतले होते। म्हणजे काय होतं माहिती का, असे जर काठ चेपले की पोळी अशी टम फुगली जाते। तर तुम्ही पुढे बघाच बरं का।
तर आता मी आहे ना वरून खालून मस्तपैकी कोरडं पीठ टाकून घेतलं आणि जे काठ आहे ना ते मी आधी बारीक करायला असे दाबून घ्यायला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता मी कसे काठ असे बारीक केले. पुन्हा पुरणपोळीचं कसं आपण ह्या हातावरून त्या हातावर करतो अशी पण मी बारीक करण्याचा प्रयत्न केला. तर ना मी पोळपाटावर टाकली आणि मस्तपैकी दोन्ही साईडनं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे बरं का, नाही तर पीठ लावायचं विसरशाल तर पोळी खाली चिटकल. तर तुम्ही बघू शकता आणि आपल्याला एकाच अंगून अशी पोळी चेपायची नाही हा. तुम्ही बघू शकता मी उलटी पालटी म्हणजे उजवे साईड डावी साईड दोन्ही साईडनं असं आपण प्रेस केलं ना तर पोळी आपली चांगली फुगते. आणि लाटण्याने पण लाटायची असली ना तेव्हा पण आपल्याला अलटून पलटून एका अंगाकडून जर पोळी लाटली ना ती पोळी फुगत नाही. तर तुम्ही बघू शकता कशी आपण हाताच्या साहाय्याने मस्त करून घेतलेली आहे. आणि पूर्ण तुम्हाला ही पोळी मी दाखवली आहे बरं का, नाही तर म्हणशाल की लाटण्याने लाटली का काय. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी झालेली आहे. तर मध्ये इतकी पातळ झाली होती की मध्ये छिद्र पण देखील पडलं होतं. तर तुम्ही बघू शकता आता आपण मस्त आता ही पण प्लेटने कापून घेणार आहे. तुम्हाला जर अशी टाकायची असेल ना तुम्ही अशी पण टाकू शकता. पण कसं आता थोडं तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर थोडे दिसायला पण व्यवस्थित दिसली पाहिजे म्हणून मी काय केलं प्लेटने अशा मस्तपैकी कापून घेतल्या. तर प्लेटने कापले की मस्त शेप येतो आणि आपल्या पोळीला दिसायला पण बघायला पण असं छान बघावंसं वाटतं. आणि खरंच इतक्या छान पोळ्या आणि इतक्या मऊसूत पोळ्या झालेल्या होत्या ना, खरंच खूप छान. तर आता चला ही पण पोळी आपण मस्तपैकी भाजून घेऊया. तर ही पोळी पण मी भाजायला टाकली आणि मस्त तवा पण गरम होता आणि तुम्ही बघू शकता किती पटकन अशी फुगली जाते ही पोळी. तर मला अशी 2 पुडाची पोळी ना पटकन माझ्या याने फुगते आणि मऊसूत पोळ्या होत्या. असं मस्त तेल लावून घ्यायचं आहे पोळीला वरून खालून. आणि मस्तपैकी आता मी यासोबत केलेला होता डाळीचा वडा म्हणजे सांडग्यांची भाजी. तर त्या सांडग्यांचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ना तर मी बॅक व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा. आणि पोळ्या तर तुम्ही बघू शकता इतक्या छान पोळ्या झालेल्या होत्या. विश्वासच करू शकत नाही की ह्या पोळ्या आपण न लाटणं वापरता केलेल्या होत्या. तर ह्या पोळ्या झालेल्या होत्या आणि एक मी स्वामींसाठी छोटासा नैवेद्य पण केलेला होता. तर बघू शकता आता मी सांडग्यांची भाजी पण केलेली होती आणि इतकी छान सांडग्यांची भाजी कांदा लसूण मस्त घालून केलेली होती. तर खूप छान अशी भाजीचा सुगंध येत होता. आणि तुम्ही पोळी पण बघू शकता अशी 2 पुडाची पोळी अशी 2 पदरी झालेली आहे. तर तुम्हाला थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा कारण की खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि खूप मेहनत पण घेतलेली आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.